नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर चॅनल. गणपती बाप्पा मोरया. आधी म्हण. प्रणवनी हिंट दिली आता. तर मी आधी सांगते की आज काय आहे. आज 31 डिसेंबर आहे आणि आम्ही निघालेलो आहे गणपतीच्या दर्शनासाठी. आम्ही जातोय थेऊरच्या चिंतामणीला. अष्टविनायकपैकी एक पाचवा गणपती. हा 5वा गणपती आहे. तर लास्ट इयर आम्ही असं डिसाईड केलं होतं की वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला जस्ट ग्रॅटिट्यूड फील करण्यासाठी, देवाला थँक्यू म्हणण्यासाठी मंदिरात जायचं. म्हणजे एरवी तर आपण मंदिरामध्ये जातच असतो, पण हा दिवस स्पेशल करण्यासाठी, जे काही वर्षभरात चांगलं घडलं वाईट घडलं त्यासाठी फक्त थँक्यू म्हणण्यासाठी देवाला जायचं असं आम्ही डिसाईड केलं होतं. तर लास्ट इयर पण आम्ही गेलो होतो आमच्या कुलदेवतेला औंध आणि पालीला. तर यावर्षी आम्ही पुण्यामध्ये आहोत म्हणून विचार केला की आपण गणपतीला जाऊया. म्हणून मग आम्ही इथून जवळच आहे, 1-1.25 तासाच्या अंतरावरती आहे थेऊरचा चिंतामणी गणपती. तर आम्ही तिकडे जातो. तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला आणि दिवसभरात काय काय होतं आम्ही तुम्हाला दाखवतोच. आम्ही ॲक्च्युली सकाळी लवकर निघणार होतो, पण सकाळी एवढी जास्त थंडी होती त्यामुळे माझं असं झालं की मी इतक्या सकाळी गाडीवरनं थंडीचं नाही जाऊ शकत. म्हणून मग आम्ही 6 वाजता उठलेलो, ते परत झोपलो. मग 7-7:15 वाजता आपण एवढा काही जास्त वेळ नाही, 1 तासामध्ये पोहोचतो. तर आता 9:30 वाजलेत. आम्ही 7 वाजता उठून आवरेपर्यंत आम्हाला 9:30 झालेतच. तर आता आम्ही निघतो पटकन आणि तासाभरामध्ये मंदिरमध्ये पोहोचतो. तर चला आता मंदिरमध्ये भेटूया. बाय. आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरच्या एरियामध्ये आणि भरपूर गर्दी आहे. आम्हाला पोहोचायला वाजलेत 11. 10 तरी वाजता लवकर निघालो होतो पोहोचलोय आम्ही. आम्ही 10 वाजताच 1 निघालो. तासमध्ये इथं तासामध्ये पोहोचलो. पण गर्दी खूप आहे. सुट्ट्या भरपूर आहेत सगळ्यांना, त्यामुळं भरपूर लोक आले. हा. तर दाखवतो आम्ही कसं दिसतंय सगळं इथला एरिया. छान दिसतंय ना. मस्त दिसते. तू छान दिसते. थेऊर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातच आहे. भक्तांच्या चिंतेचं हरण करणारा हा गणपती म्हणून चिंतामणी असा मानला जातो. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या डोळ्यामध्ये लाल मणी आणि हिरे आहेत. मंदिरातील ही मूर्ती स्वयंभू आहे. डाव्या सोंडेची ही मूर्ती आसन घालून बसलेली व पूर्वाभिमुख आहे. दोन्ही डोळ्यामध्ये लाल माणिक आणि हिरे आहेत. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे. युरोपियन प्रवाशांकडून पेशव्यांना त्या काळात पितळ्याच्या 2 घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक घंटा महाड येथे तर दुसरी थेऊरला आहे. या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते, ती म्हणजे कपिल मुनींजवळ सर्व मनोकामना पूर्ण करणारे चिंतामणी हे रत्न होते. गणासूर नावाचा राक्षस एकदा त्यांच्या आश्रमात आला. कपिल मुनींनी त्याला त्याच्या इच्छेनुसार पंचपक्वान्नाचे जेवण दिले. गणासूर चिंतामणी रत्नाच्या प्रेमात पडला. त्याने हे रत्न चोरले. कपिल मुनींनी रत्न परत मिळावे यासाठी श्री गणेशाची आराधना केली. गणेशाने गणासुराचा वध केला. मुनींना रत्न परत मिळवून दिले. मुनींनी प्रसन्न होऊन ते रत्न गजाननाच्या गळ्यात घातले. तेव्हापासून गजाननाला चिंतामणी म्हणून ओळखले जाऊ लागले. हॅलो. तर आम्ही पोहोचलो 11 वाजता, 11:20 ला वगैरे पोहोचलो आणि आता वाजलेले आहेत 12 मिनिटं कमी आहेत अजून आणि आमचं दर्शन झालेलं आहे. गर्दी खूप 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 जास्त होती म्हणून मग आम्ही दर्शनासाठी पास पण मिळतोय सेपरेट, 100 रुपये पर पर्सन. तर आम्ही त्याची पास लाईन घेतला वेगळी आहे. होता. त्याची लाईन वेगळी आहे. गर्दी खूप होती, मग उगाच टाइम वेस्ट करायला नको म्हणून मग आम्ही पास घेतला. दर्शन पास 100 रुपये आहेत, तर आम्ही ते घेतलं आणि आमचं दर्शन 20 मिनिटांमध्ये हार्डली झालं. अजून ती लाईन खूप मोठी आहे. आम्ही थांबलो असतो रांगेत तर अजून 1.5 तास सहज लागला असता. पण आमचं 20 मिनिटांमध्ये झालं दर्शन आणि ते महाप्रसाद पण आहे. 50 रुपये आहे ना कुपन महाप्रसादचं? महाप्रसादचं 50 रुपये. हा, तर महाप्रसादची कुपन आम्ही घेतलेत. आता आम्ही प्रसाद घेतो. आमचं दर्शन खूप छान झालं. गर्दी असून पण खूप छान झालं दर्शन आणि आता प्रसाद घेणार आहे आम्ही. त्याच्यानंतर पुढे काय करणार आहे तुम्हाला सांगतो. आतमध्ये एकदम शांत आणि दर्शनासाठी व्यवस्थित तुम्हाला नमस्कार करायला टाइम मिळतोय. त्यामुळे आतमध्ये काही असतं त्यांनी गडबड नाही करत. हा, छान दर्शन होते. तुम्हाला थोडा वेळ थांबून छान दर्शन घेता येते. तर आमचा अजून एक प्लॅन आहे, तो होईल का नाही अजून माहिती नाही. जर प्रसाद आम्हाला वेळेत मिळाला, सगळं नीट झालं तर मग आम्ही पुढे जाणार आहोत. इथून काय प्रसाद घेऊन डायरेक्ट दर्शनासाठी तिथं काय आपल्याला थांबायला लागणार नाही, त्यामुळे लगेच येऊ आपण दर्शन करू. तिथे पण अशीच गर्दी असली तर मग असं नका, आपल्याला फक्त इथं दर्शनच घ्यायचं, त्यामुळे तिथनं लगेच निघू आपण. नाही वेळ लागत. ठीक आहे. आम्ही विचार करतो की इथून रांजणगाव 1 तास आहे. रांजणगावचा महागणपती म्हणजे अष्टविनायक मधलं अजून एक आमचं कम्प्लीट होईल असं विचार करतोय आम्ही. तर प्रसाद घेतो आम्ही आणि मग पुढे काय होतंय ते तुम्हाला सांगतोच. बाय. आता आम्ही आलेलो आहे अन्नछत्रामध्ये. आता इथून पुढे आम्ही कुठं रांजणगावला जाणार आहे. इथून 1 तास दाखवतोय, तर ते पण आम्ही करून घेतो.
तर भेटू आता रांजणगाव मध्ये. रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेणार आणि मग तिथून रिटर्न घरी जाणार. हा, तर इथून एक तास. 1 तास आहे. आता ऑलरेडी काय 12:30 वाजले. मग अजून आमच्याकडे अर्धा दिवस आहे. पण मग आम्ही इम्प्रॉम्प्टू प्लॅन बनवला की आपण रांजणगावला पण जाऊया. तर आता आम्ही निघतोय. आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. दर्शन मस्त आले खरं, इथलं दर्शन मस्त झालं. एवढं ऊन आहे बापरे. आम्ही पोहोचलेलो आहे रांजणगाव मध्ये. ट्रॅफिक मध्ये इतकं जास्त होतं त्यामुळे आम्हाला जे आपलं प्लॅन मध्ये नव्हतं तरी पण हा ठीक आहे आम्ही आलो. पण ट्रॅफिक मुळे थोडासा वेळ लागला. पण तरी आम्ही पोहोचलोय. ऊन खूप जास्त आहे पण ठीक आहे. आता बघतो मंदिर मध्ये जाऊन आणि हे बाकीचं बॅकचं व्ह्यू तुम्हाला दिसेल. मी क्लिप्स ऍड करेन तुम्हाला दिसेल पूर्ण नीरजचा. तर खूप छान वाटतंय. अचानक ठरलेल्या गोष्टी असं घडताना जरा जास्त आनंद होतो. प्लॅन मध्ये नव्हतं पण अचानक आम्ही आलो त्यामुळे खूप छान वाटतं. आता बघू दर्शन वगैरे कसं मला. त्याला आतमध्ये आता. रांजणगावचा गणपती हा दक्षिणाभिमुख आणि उजव्या सोंडेचा आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणायन आणि उत्तरायण काळात सूर्याची किरणे थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात आणि या पेशवेकालीन मंदिरात गणपतीची स्वयंभू मूर्ती आहे जी शंकराने त्रिपुर राक्षसाचा वध करण्यासाठी जागृत केली होती असे मानले जाते. इथे पण तात्काळ पास घ्यायला लागला. एवढी भयानक गर्दी आहे. थेऊरपेक्षा पण 3 पट 4 पट गर्दी आहे. गर्दी भरपूर आहे. एवढी गर्दी आहे. आम्ही तात्काळ पास घेतला. आता रांगेत जाऊन थांबतो. कुठं जायचं? आपण जे दक्षिणा टाकणार आहे तेच फक्त आपण इथं पासला दिलं म्हणायचं आणि झालं. कुठं जायचं आता? भयानक गर्दी आहे सुट्ट्यांमुळं. बरं झालं आपण पास. पास घेतला बरं झालं. पटकन जाता येईल पण पासला पण भरपूर गर्दी आहे. तिथं पण अर्धा तास लागेल असं वाटायला लागलं आता. छान आहे मंदिर. खूप मोठं आहे. बघू आता दर्शन कसं होतं काय. गाईज झालं आमचं दर्शन. फायनली 5 मिनिटात बाहेर. 5 मिनिटं पण नाही 2 मिनिटात बाहेर. काहीच लाईन नव्हती. आम्हाला वाटलं तत्काळ दर्शनला पण भली मोठी रांग आहे पण काहीच लाईन नव्हती. त्यामुळे आमचं निवांत छान एकदम मस्त दर्शन झालं. या साईडचं घे. मी आधी बोलते आणि मग घेते. आम्ही काय विचार केला की जिथं आपण जी दक्षिणा ठेवणार किंवा हार नारळ जे चढवणार त्यापेक्षा 100 रुपये पासला देऊया आणि डायरेक्ट दर्शनाला जाऊया. गर्दी लागणार नाही काही नाही काय. व्यवस्थित दर्शन तर एकदम होईल शांत दर्शन झालं व्यवस्थित. आणि खूप छान दर्शन झालं. हा, समाधान वाटलं. मस्त वाटलं, शांत वाटलं. चला तिथे थोडा वेळ जरा बसतो. मोठा प्रिमासिस इथला खूप मोठा आहे. जरा फिरून बघतो कुठे कुठे काय काय आणि मग परत ब्लॉक. पौराणिक कथेनुसार त्रिपुरासुराच्या वधासाठी शंकरांनी गणपतीची आराधना केली. त्यानंतर शंकराच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गणपती प्रकट झाले. म्हणून या गणपतीला महागणपती असे म्हणतात. या ठिकाणी गणपतीला विघ्नहर्ता म्हणून पूजले जाते, जो सर्व अडथळे दूर करतो असे मानले जाते. आता आम्ही आलेलो आहे गार्डन एरियामध्ये. दर्शन वगैरे सगळं संपून आम्ही आलोय गार्डन एरियामध्ये. गणपतीच्या मंदिराच्या बॅक साईडला गार्डन आहे. छोटं गार्डन मुलांचं. दाखवते तुम्हाला. असे प्राणी आणि गार्डन मधली गर्दी. कमळ. चला छोट्या मुलांना खेळायला छान आहे. हा, छोट्या मुलांसाठी आहे. इकडचं दाखव. सूचना लिहिले. बागेतील फुलझाडांना हात लावणे. बागेत सूचना दाखवली जाणार. बागेत कोणते वाढदिवस ससरी कामाला चाललंय कळलं. आणि हे भक्त निवास पण आहेत. भक्त निवासचे बुकिंग पण इथं करून दिले जातात. त्यामुळे तुम्ही मंदिरात या, तिथं काउंटर आहे, तिथून बुकिंग करून मग तुम्ही त्या निवासाचं बुकिंग करू शकता. भक्त निवास चालतो. जरासा फेरफटका मारतो. ते काय काय बघतो आणि मग आम्ही निघणार आहे घरी जायला. तिकडून बाहेर पडायचं आहे का? इथं बाहेर पडायचा मार्ग दिलाय. हा मग इथं एंडच असणार आहे. तिकडून जायचं नाही परत. कुठं? चप्पल तर तिकडे. मग बाहेर कुठं जायचं? इकडूनच जाऊया. चल बाहेर. मग गार्डन मध्ये बसू ना थोडा वेळ. तेच थोडा वेळ कंटाळा आला बसून मला. इथं बस ना बाकड्यावर निवांत. चला इथे सावली पण आहे. छान बसतो आम्ही थोडा वेळ. एकदम लाईट मेकअप केलेला आणि तो मेकअप अजून पण आहे असा आहे. एवढं गाडीवरून धुळीतनं फिरून वगैरे पण असं राहिलाय माझा मेकअप. काय काय दिसते बघितलं काय? लेमनच्या गोळ्या आहेत आणि काय काय फुटबॉल कोण कोण खाल्ले? बडीशोप. ही गोळीवाली बडीशोप पण मला आवडायची आधी. लेमनच्या गोळ्या, चिंचा. कोण कोण यातलं काय काय खाल्ले कमेंट करून सांगा. फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि
छान झालं आमचं देवदर्शन वगैरे सगळं. वर्षाचा शेवटचा दिवस जसा जायला पाहिजे होता. आव प्रणव की सोड. दर्शन मस्त झालं खरं, दर्शन एकदम छान झालं. हा, वर्षाचा शेवटचा दिवस जसाच अनएक्सपेक्टेड होता. मला जरा व्यवस्थित बसू दे. तसा गेला, जसा आम्ही प्लॅन केला होता तसा खूप छान गेला. आणि या वर्षात आम्हाला जे जे काही मिळालं, जे जे काही आम्ही शिकलो, ज्या गोष्टी चांगल्या घडल्या, ज्या गोष्टी वाईट घडल्या, त्या सगळ्यासाठी आम्हाला ग्रॅटिट्यूड फील करायचं होतं, ते आम्ही केलं आज. त्यामुळे खूप छान गेला आजचा दिवस. आणि आता उद्यापासून नवीन वर्ष चालू होतं आहे. तर या वर्षात पूर्ण या 2025मध्ये जे लोक आमच्यासोबत जोडले गेले, यूट्यूबवर असू दे, इंस्टाग्रामवर असू दे, त्या सगळ्यांना खरंच खूप थँक्यू आम्हाला इतकं सपोर्ट करण्यासाठी. आणि इंस्टाग्रामवर आम्हाला ऑलरेडी खूप प्रेम मिळते. आमचे मिलियन्समध्ये व्ह्यूज गेल्याचे मी कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं. फॉलोअर्स हळूहळू वाढत आहेत, पण ते नक्की वाढणार येणाऱ्या वर्षामध्ये मला माहिती आहे. थोडंसं सबस्क्रायबर्स आम्हाला हवे आहेत. यूट्यूबवर पण थोडं असंच प्रेम द्या, कारण जे 400-500 लोक आमचे व्हिडिओज बघतात त्यांना खरंच खूप थँक्यू. पण प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आम्ही वाट बघतो की तुम्ही सबस्क्राईब कधी करताय. 143 जणांनी सबस्क्राईब केले, त्यांना पण खरंच खूप थँक्यू. कारण ते सुरुवातीपासून आमच्यासोबत आहेत. फेमस झाल्यावर तर सगळेच सबस्क्राईब करतात, पण आत्ता सुरुवातीपासून जे आमच्यासोबत आहेत ते खरंच व्हॅल्युएबल असतात. व्हिडिओ बघण्याचा काउंट जास्त आहे, भरपूर आहे काउंट व्ह्यूजचा, पण तेवढी लोक सबस्क्राईब अजून करत नाही. सो ते सबस्क्राईब करून घ्या प्लीज. 2026मध्ये तुम्ही सगळे नक्की सबस्क्राईब करणार मला माहिती आहे. तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला आमच्या असंच प्रेम द्या. आणि नवीन वर्षाची सुरुवात होते उद्यापासून. सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर. आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्ही असंच देवदर्शनानेच करणार आहोत. तर आम्हाला जायचं आहे, तर आम्ही जर ते शूट केलं तर आम्ही ते पण ब्लॉग पोस्ट करेन, पण तो ब्लॉग आता लगेच नाही येणार आहे. तो ब्लॉग 1 वीक नंतर येईल, जर आम्ही शूट केला तर. नाहीतर मग नाही, आम्ही असंच फक्त देवाला जाऊन येऊ, कारण आम्ही फॅमिलीसोबत जाणार आहोत. त्यामुळे अरेंज कपलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच होतं. आमचा दिवस आज खूप छान गेला. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप 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 थँक्यू. हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. बाय.